नर्मदे हर तुदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे तुदीय पादपंकजम नमामि देवी नर्मदे। आज राघव पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 39वा गुरुवार आणि 27/12/2018 या दिवशी आज पहाटे 4 वाजता उठलो आणि आता राघव झोपलेलाच आहे, कारण रात्री सुद्धा आता राघव खूप उशिरा झोपला होता. म्हणून आता राघव अजून उठलेला नाही. म्हणून आम्ही दोघं उठलो आणि तिथेच बाहेरच्या बाजूला, त्या हॉलच्या बाहेरच्या बाजूला बाथरूम वगैरे होते, तर तिथे वरतीच स्नान वगैरे केलं. कारण मैयाकडे जायला रस्ता कुठं आहे, कसं आहे, कारण आम्ही इथं अंधारात या ठिकाणी आलो होतो. मग आम्ही तशी चौकशी पण केली नाही. आणि इथं मैयात उतरायचं म्हटलं की खूप खोल आहे, एवढं तर माहिती होतं. म्हणून त्याच ठिकाणी स्नान वगैरे केलं, कारण आपल्याला सकाळी तर मैया भेटणारच आहे. आणि तिथं मध्ये रस्त्यात आपल्याला ओरसंग नदीसुद्धा पार करून जायचं आहे. म्हणून आपण संगमामधूनच जाणार आहोत. तर आता इथेच स्नान करून घेऊ म्हणून तिथं स्नान वगैरे केलं. आणि स्नान झाल्यावर आता नळाला पाणी होतं भरपूर. म्हणून माझ्या पतिदेवांना पूजा वगैरे करेपर्यंत मी कपडे साबण लावून धुवून वाळत घातले आणि कपडे बाहेर दोरीवर टाकले. आणि मग जाऊन आम्ही दोघांनी आरती केली. नर्मदा मैयेची आरती अष्टक वगैरे झाले. आणि आरती झाल्यावर आता तोपर्यंत 5:30 पावणे 6 वाजत आलेले होते. मग आता राघवही उठला होता. रात्री जी तिथले जे हे होते ब्राह्मण होते, ते मनन जोशी आणि हेमंत जोशी, त्यांनी दूध दिलं होतं राघवसाठी. म्हणून आता सकाळीच राघवला दूध द्यायचं आहे, पण इथं चहा नाही आहे. म्हणूनच माझ्या पतिदेवानी राघवला थोडं समजावलं, आपलं थोडं आवरलं ना का आपण जाऊ आणि पुढे आता गावात भरपूर हॉटेल वगैरे आहेत, तर कुठं नाही चहा घेऊ, मग तूही चहा दूध घे, आम्ही चहा घेऊ, असं त्याला समजावलं. मग तिथलं जे हॉल होता ते आता आमचं जे अंथरायचं होतं सगळं आम्ही आवरून घेतलं. आणि बाकीचं तिथं आता झाडून वगैरे घेतलं, सगळी स्वच्छता केली. आणि मग ती रूम ती हॉलची होता, त्याला काही लॉक वगैरे नव्हता, बाहेरून फक्त दरवाजाची कडी लावून द्यायची होती. म्हणून आम्ही तसं आवरून घेतलं, आमच्या बॅगा वगैरे बाहेर घेतला, दरवाजा बंद केला आणि आता गेट उघडून बाहेर आलो. तर समोरच हॉटेल वगैरे होते. एका हॉटेलवाल्याकडे गेलो आणि आता राघवला चहा घेतला, त्याला चहा दूध पाजलं. आता हॉटेल तिथं बसायला सुद्धा जागा नव्हती, अगदी उभंच राहिलो होतो आम्ही तिथं. मग आम्हा दोघांनाही चहा घेतला. चहा वगैरे घेऊन आता थोडंसं पुढं निघालो. पुढं जाता जाता आता अगदी गावाच्या मध्यभागामधून असं गल्ली बोळामधून चाललो असताना त्या हेमंत जोशींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथंच आहात की पुढं गेलात. तर आम्ही सांगितलं की आम्ही धर्मशाळेतून आता बरंच पुढं आलो, संगमाच्या जवळ आलो. मग त्यांनी सांगितलं अरे पुढं थांबायला पाहिजे होतं. माझ्या पतिदेवाने सांगितलं का, ते म्हटले तुम्हाला रात्री जो मलम दिला आहे ना, तर तो खूप कमी आहे आणि तुम्ही अनवाणी चालताना, तर हा मलम आम्ही घरी बनवलेला आहे आणि खूप चांगला आहे, खूप गुणकारी आहे. तर मी आणखी मलम घेऊन येतो तुमच्यासाठी, तुम्ही जिथं असेल तिथंच थांबा. तर माझ्या पतिदेवाने सांगितलं की आम्ही आता अगदी संगमामध्ये इथं उतरायचं आहे आम्हाला खाली. तर मग तो म्हटला बरं ठीक आहे, मी मोटरसायकलवर येतो पलीकडून पुलावरून, काही हरकत नाही. आणि ठीक आहे, मग मी निवांतच येतो, तुम्ही पलीकडे जा. आणि तिथं कुबेर भंडारीला एका दुकानवाल्याचं नाव सांगितलं, तिथं थोडं थांबा, मी लगेच आलो, असं सांगितलं. आणि आम्ही आता तिथून खाली उतरून आता त्या ओरसंग नदी आणि नर्मदा मैया जिथे संगम आहे तिथेच आता खाली उतरतो आहे. पण त्याचा पुन्हा एकदा फोन आला. त्यांनी सांगितलं की माझे गुरुदेव, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे, कारण माझे गुरुवर्य त्यांना जेव्हा मी तुमचं नाव सांगितलं की तुम्ही असे असे परिक्रमा करता आहात आणि छोटा बाळ की जो रात्रीच 2 वर्षाचा झाला आहे, असं मी जेव्हा सांगितलं माझ्या गुरूंना, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांची खूप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची. तर तुम्ही थांबाल का थोडं. माझ्या पतिदेवाने सांगितलं आता तसं तर
आम्ही पायी चालणारे आहोत, थांबलो की आम्हाला एकेका पावलाचं पडतंय, पण ते जर वेळेत आले तर बरं होईल, कारण आम्ही कुबेर भंडारीपर्यंत जाईपर्यंत जर आले तर बरं राहील. तो म्हटला काही हरकत नाही, मी त्यांना लगेच आवरायला सांगतो, मग आम्ही अर्ध्या तासामध्ये येतो. माझ्या पतिदेवाने सांगितलं काही हरकत नाही. मग आता आम्ही तिथेच तिथे खाली उतरून, आता काही पाणी तिथे भरपूर होतं, त्यामुळे तिथे पलीकडे जाण्यासाठी अशा गोण्या वगैरे टाकलेल्या होत्या. आता राघवला तर खूप आनंद वाटत होता तिथून जाताना. राघवने लगेच त्या गोण्यावरून आता राघव चालू लागला. एवढा मोठा पात्र आहे तिथे की खूपच मोठं. नर्मदा मैयेचंही खूप मोठं पात्र आहे आणि या ओरसंग नदीचं सुद्धा. तिथेच गुप्त सरस्वती आहे. आता या दोन्ही बाजूनी म्हणजे नर्मदा मैयाच्या उत्तर तटावर सुद्धा आणि दक्षिण तटावर सुद्धा सगळे असे पाल लागलेले आहेत, दुकानांचे छोटे छोटे. एवढे पाल आहेत की खूपच, अगदी 1-2 एकरामध्ये ते असतील, एवढे सगळे दुकानं आहेत की तिथे रोजच काही ना काही, कारण प्रत्येक विधीला तिथे, प्रत्येक तिथीला तिथे काही ना काही विधी चालू असतो. आणि तिथं जेव्हा त्या ओरसंग नदीतून आता अशा गोण्या टाकलेल्या आहेत, वाळूच्या भरून एकर एक गोण्या टाकून खाली अशा नळ्या लावलेल्या आहेत, मग त्या नळीमधून पाणी इकडे जातं आणि आपल्याला जायला गोणीवरून आपण पहिले वरून जाऊ शकतो. म्हणून पुन्हा आता वरती चढायचं. तर आता तिथे त्या कुबेर भंडारीला पलीकडे जेव्हा वरती चढलो त्या गावात, तर एवढे सगळे ब्राह्मण लोकांचेच घरं दिसत होते, कारण तिथं विधी करण्यासाठी ब्राह्मण भरपूर आहेत आणि लोक रोज येतात तिथं. पिंडदान, तर्पण, श्राद्ध, जे काही विधी असेल, शांती वगैरे, कारण त्रिवेणी संगम आहे. जो त्रिवेणी संगम की आपण उत्तर भारतामधला जो गंगेचा जो त्रिवेणी संगम आहे, त्या त्रिवेणी संगमासारखा हा त्रिवेणी संगम आहे. म्हणून इथे सुद्धा तेवढीच गर्दी असते. तर जेव्हा आता वरती चढलो आणि ते नर्मदा माईला बघतच चाललो होतो, कारण मैया तिथं खूप सुंदर दिसते, खूप सुंदर असं वळण आहे. आणि पुन्हा मागे वळून जर चांदोदकडे बघितलं तर एवढं भयंकर दिसतं की जसं चांदोद तिथं गाव नाहीच आहे असं दिसतं. छोटंसं काहीतरी दिसतं उगाच बांधकाम, बाकी सगळं असं अगदी कोरून नेल्यासारखं दिसतं. एकदम जशी भिंतच बांधली मैयाची अशी त्या बाजूने दिसते. मैया खूप खोल आहे तिथे. आणि असं बघताना आता दक्षिण बाजूकडे बघितलं तर खूप अशी वाळू उघडी पडलेली आहे, कारण मैयाचा कॉर्नर अलीकडे आहे. मैयाने इकडे वळण घेतलेलं आहे उत्तर बाजूला. म्हणून तिथून असं पाहता पाहता, कारण खूप आनंद वाटायचा ह्या सगळ्या गोष्टीचा. लोकांचे काही ना काही विधी चालूच होतं, कुणाचं दशक्रिया विधी, कुणाचं काही शांती विधी, असे छोटे छोटे मंडप घातलेले होते, त्याच्यामध्ये बसून ब्राह्मण देवा ते करत होते विधी सगळे. असं सगळं चालू आणि हे सगळं पाहत पाहत आता पुढे चालत होतो. पुढे चालता चालता आता ते कुबेर भंडारी म्हणजे कुबेर भंडारीच्या अलीकडे ते गाव आहे कर्णाली म्हणून. तर त्या कर्णाली गावातून त्या गावामध्ये जेव्हा प्रवेश झाला तर दोन्ही बाजूनी ती ब्राह्मणांची इतके घरं की सगळे ब्राह्मणांचीच घरं, आणि सगळ्यावरती घरावर नाव लिहिलेलं होतं दरवाज्यावरती की अमुक पंडितजी, तमुक पंडितजी, आणि त्यांचं शिक्षण वगैरे कुठं झालेलं असं तिथं लिहिलेलं होतं. आणि जास्तीत जास्त तर मला पंढरपूर, पुणे अशी इकडचे जास्त ब्राह्मण तिथं दिसले, ती नावं लिहिलेले. म्हणून असं की महाराष्ट्रातलीच आहेत इकडं आणि भरपूर आहेत असा आनंद वाटत होता. म्हणून आता थोडं पुढं गेलो आणि पाहतो तर इतके मंदिरं तिथे की खूपच मंदिरं, सगळे मंदिरच मंदिरं. आता कशाचे मंदिर आहे ते कळत नव्हतं, पण छोटे छोटे खूप मंदिरं तेवढ्या परिसरामध्ये. आणि आता तिथून मधून पुढे जाऊ लागलो. तर पुढे जाता जाता आता ते कर्णाली गाव पार करून थोडंसं पुढं गेलो तर लगेच एक दुकान होती उजव्या हाताला, प्रसादाची दुकान होती त्या कुबेर भंडारीचा अलीकडच्या बाजूला. तर तिथे लगेच त्या दुकानदाराने हाक मारली, नर्मदे हर बाबाजी. त्यांनी सांगितलं मी खूप वेळची तुमची वाट पाहतोय. अरे आम्ही सांगितलं कसं? त्यांनी सांगितलं जे हेमंत जोशी आणि मनन जोशी आहे त्यांनी मला फोन केला होता, ते माझे मित्र आहे. तर त्यांनी सांगितलं की असे असे परिक्रमा असे येत आहेत, म्हणून माझी पण खूप इच्छा झाली तुमचं दर्शन घेण्याची आणि राघवला पाहण्याची. म्हणून तर तुम्ही थोडा वेळ इथं बसा, मी तुमच्यासाठी काही नाश्ता बोलावतो. आता माझ्या पतिदेवांनी सांगितलं
नाश्ता तर तो म्हटला काही नाही, काहीच वेळ लागणार नाही, कारण मला माहिती मला त्यांनी सांगितलंय तसं की त्यांचं जास्त वेळ घेऊ नका म्हणून. म्हणून तर मी सांगितलेलं आहे. तर आत्ता मुलगा नाश्ता घेऊन येईल म्हणून आम्ही तिथं बसलो. आणि बसल्यावर तो मुलगा नाश्ता घेऊन आला, राघवसाठी बिस्किट पुडाही घेऊन आला. आता बराच वेळ तिथं नाश्ता करण्यामध्ये बोलण्यामध्ये गेला. मग ते हेमंत जोशी आणि मनन जोशी पुन्हा आले. जेव्हा ते आले तर आता त्यांनी सांगितलं आमचे गुरुवारी अगदी 5 ते 10च मिनिटात येतील. मी त्यांना फोन केला आहे, पण त्यांचासुद्धा एक मित्र आहे, मग ते सुद्धा त्यांच्यासोबत येत आहेत. तर त्यांना येईपर्यंत आपण मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ. आम्ही सांगितलं काही हरकत नाही. मग तिथं त्यांनी मलमाचा मोठा असा डब्बाच भरून आणला होता. सांगितलं रोज रात्री झोपताना पायांना लावत जा, कारण तुमच्या पायाच्या जखमा बघून आणि पायाची ही परिस्थिती बघून मलाच खूप म्हणजे असं अंतःकरण पिळवटतंय, म्हणून तुम्ही हा मलम लावत जा. माझ्या पतिदेवाने सांगितलं काही हरकत नाही, आम्ही लावत जाऊ रात्री. मग तो मलम त्यांनी दिला. आता तर एवढा मलम म्हणजे त्याचं पावशेरिक ओझं वाटायला लागलं आणि बॅगेत त्याचं ओझं व्हायला लागलं. पण काय करणार, ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या वागवाव्याच लागणार. म्हणून आता बॅगमध्ये मलम ठेवला आणि आम्ही सगळेच पायी हळूहळू चालू लागलो. आता जाता जाता काहीसं अंतरचा पार करू ना, पुढे लगेच दुकानं सगळ्या दोन्ही बाजूंनी त्या कुबेर भंडारीच्या. आणि मग त्या छोट्याशा डांबरी रस्त्याने मंदिरामध्ये गेलो. आता मंदिरात गेल्यावर तिथं तर आतमध्ये आम्ही जेव्हा गेलो, आता आत्तापर्यंत मी आत कधीच मला प्रवेश नव्हता. एवढ्या दिवस आम्ही गेलो, पण मी थेट कुबेर भंडारीच्या अगदी त्या शिवलिंगावरती डोकं ठेवून कधी दर्शन मला घ्यायला मिळालं नव्हतं. पण यावेळेस आम्ही तिथं गेलो आणि आता हे हेमंत जोशी मनन जोशी हे आमच्यासोबत होते, पण तेही थोडं मागं थांबलेले होते, कारण ते म्हटले या तुम्ही दर्शन करून. मग त्यांना कोणी भेटलं ते बोलत उभा राहिले, कारण त्यांचा गावचा परिसर आहे तो म्हणून. मग राघव आमच्यासोबत होता. तर कशामुळे पण थेट त्या पुजारीने आम्ही तिथं गेलो आणि तिथं त्यांची पूजा चालू होती, तरीसुद्धा त्याने लगेच ते दरवाजा उघडला आणि आम्हाला आत बोलावलं. राघवलाही आत जाऊन त्याने दर्शन घ्यायला सांगितलं. आम्ही दर्शन घेतलं. परत पुढच्या दरवाजाने पुढं निघायला सांगितलं. तिथंही शिवलिंग आहे छोटं, तिथंसुद्धा दर्शन घ्यायला सांगितलं आणि मग पुढच्या दरवाजाने बाहेर निघालो. अरे, माझ्या पतिदेवाने सांगितलं आपण किती वर्षापासून येतो, पण आतमध्ये कधी आपण दर्शन घेतलंच नाही, कधी असं कधी झालंच नाही आणि कुणी म्हटलंच नाही आत या म्हणून, कारण ते पुढचं गेट नेहमी लावलेलं असायचं. आणि आज आपल्याला एवढ्या आतमध्ये आणि तेही आपल्यासोबत इथपर्यंत आलेले नाही आणि त्यांनी सांगितलेलं नाही, तरीसुद्धा असं कसं काय झालं माहिती नाही. पण आज आम्हाला वाटायचं की राघवमुळेच आम्हालासुद्धा आत दर्शन मिळालं. म्हणून आता बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर लगेच त्या हेमंत जोशींचे त्यांचे गुरु आले आणि गुरुवारी ते सुद्धा खूप वयस्कर होते. आता ते आल्याबरोबर लगेच आमच्या पायाला वाकायला लागले. माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, जरी परिक्रमा करत असलो तरीसुद्धा तुम्ही भूदेव आहात, म्हणजे ब्राह्मण आहात आणि वयस्कर आहात, एवढे ज्ञानी आहात, तर तुम्ही आमचं दर्शन घेणं योग्य नाही आहे. काही असेल पण तुम्ही पूजनीय आहात, आम्हीच तुमचं दर्शन घेतलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं तसं नाही आहे. नर्मदा माईच्या किनाऱ्यावर तर नर्मदा माईची जो भक्ती करतो तोच खूप मोठा असतो. आणि त्यांनी सांगितलं, कारण नर्मदा मैयाबद्दल बोलायला गेले की आपोआपच डोळ्यात पाणी येतं. पण ते सांगू लागले, राघव खूप भाग्यवान आहे की आपल्या गुरुसाठी एवढ्या कमी वयामध्ये साधना करतो आहे. त्यांनी सांगितलं, तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण भगवान श्रीकृष्ण त्यांचे गुरु सांदीपनी, की सांदीपनी जेव्हा ते स्वतः लहान होते, सांदीपनी, आणि लहान असताना ते जेव्हा गुरुकुलात शिकायला गेले, गुरुकुलामध्ये गुरूंची सेवा करत असताना गुरु जोपर्यंत सांगणार नाही की हे काम करायचं आहे आणि ते काम करत असताना ते बंद करायचं आहे, असं जोपर्यंत ते म्हणणार नाही तोपर्यंत हा बंद करणार नाही, असा सांदीपनी होता. रात्रंदिवस सेवा करायचा, म्हणजे दिवसभर गाया वनामध्ये जंगलात चारायला न्यायचा आणि जेव्हा तिकडून संध्याकाळ झाल्यावरच घेऊन यायचा.
गुरूंनी सांगितलं की आता लगेच वासरं सोड, लगेच गायांचं दूध काढ. मग तू तेच करणार. तू म्हणणार नाही आता मी खूप थकून आलाय, थोडं बसतोय किंवा पाणी पितोय. हां, जे सांगितलं ते लगेच तू करतच राहणार. आणि गुरु शिष्याचे असे प्रकार असतात असं ते आम्हाला सांगत होते. त्यांनी सांगितलं असे 4 प्रकार असतात की काही शिष्य असे असतात की आई बापाची इच्छा आहे की ह्या मुलाने कीर्तन शिकावं, ह्याने काही परमार्थ करावा, म्हणून ते गुरुकुलात ठेवतात. मग त्या मुलाची अजिबात इच्छा नसते. मग तो जेव्हा तिथं राहतो ना, त्याची गुरुवर श्रद्धा नसते, त्याची काही भावना नसते. मग त्यांनी काम सांगितलं की हा काम चुकारपणा करतो. एक काम सांगितलं की तो बरोबर तिकडून दुसऱ्या दरवाजाने बाहेर निघून जातो. आणि कारण तशा पद्धतीचा एक दृष्टांत सुद्धा सांगितलं जातो की जेव्हा एखादा गुरु त्याला काही काम सांगतो शिष्याला, तेव्हा तो शिष्य म्हणतो, गुरु महाराज तुमचे पाय सोडून मी कुठं जाऊ, तुमचे पाय सोडून कुठं जायची इच्छा होत नाही. आणि जेव्हा गुरु म्हणतात की आता मला कुठेतरी जेवायला बोलवलेलं आहे, मग तो म्हणतो, गुरु मला आता तुमच्यासोबत आलं पाहिजे तुमची सेवा करण्यासाठी. मग जेवायचं असेल किंवा त्याला गुरूंनी जर सांगितलं की आता मला एका ठिकाणी जायचंय, तू दुसऱ्या ठिकाणी जेवायला जातो, आमंत्रण आहे, मग म्हणतो तुमची आज्ञा मला पाळावीच लागेल. असे काही गुरु असतात की असे काही शिष्य असतात की काम चुकार असतात. मग आणि काही असे असतात की काम सांगितलं तर इच्छा नाहीये पण बळच करावं लागतंय. काही असे असतात. म्हणजे तिसरा प्रकार की काम म्हणजे सांगितल्याबरोबर करतात. आणि चौथा प्रकार असा असतो की तो उत्तम म्हटलेलं आहे त्याला, की ते लक्षण म्हणजे गुरुच्या मनात काय आहे ते ओळखून काम करणारा तो अतिउत्तम शिष्य असतो. असा शिष्य संदीपनी होता की आपल्या गुरुच्या मनातली गोष्ट ओळखून तो सेवा करत होता. आणि असं जेव्हा चालू होतं तेव्हा एक दिवस रात्री गुरुदेव झोपत असता संदीपनी आपल्या गुरूंचे पाय दाबत होता आणि पायांना तेल लावत होता, पायाची मालिश करत होता. करता करता रोज तो पाय दाबायचा. तेव्हा झोपताना गुरुदेव त्याला सांगायचे, संदीपनी बेटा आता बस कर, आता झोप तू, असं म्हणायचे. आणि जोपर्यंत ते म्हणणार नाही तोपर्यंत हा पाय दाबतच राहील. एक दिवस असा प्रसंग आला की गुरुदेव खूप थकलेले होते. हा पाय दाबत होता आणि गुरुदेवांना अचानक सहज झोप लागून गेली. झोप लागली तर हा रात्रभर पाय दाबत होता. पहाट झाली आणि पहाटचे 4 वाजले. गुरुदेवांना जाग आली आणि पाहतात तर अरे संदीपनी तू हे काय करतोय? अरे तू गुरुचे पाय दाबतो आहे आणि तू रात्रभर झोपला नाही, रात्रभर अशी सेवा करतोय. तेव्हा गुरुदेव उठून बसले, संदीपनीच्या तोंडावरून डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, हे बघ तू खूप महान आहेस. की आपल्या गुरुने सुद्धा आपल्याला एक दिवस महान म्हणावं, असं कार्य आपल्याकडून झालं पाहिजे, अशी सेवा आपल्याकडून झाली पाहिजे की आपल्या गुरुने सुद्धा एक दिवस आपण नसल्यावर किंवा आपण कुठं गेल्यावर त्यांना सुद्धा आपली उणीव भासली पाहिजे. एक दिवस देवाला सुद्धा आपली उणीव भासली पाहिजे. एक दिवस रामाला सुद्धा हनुमंताची उणीव भासली होती जेव्हा रामाला पाताळात नेलं होतं तेव्हा. मग अशी आपली सेवा असावी, अशी आपली अपेक्षा नसावी, पण सेवा नक्की असावी. मग संदीपनीला सांगितलं, हे बघ तू खूप मोठा सेवक आहेस आणि गुरुची एवढी सेवा केली ना, हे बघ तू इतका महान होशील आणि इतका मोठा गुरु होशील की एक दिवस सृष्टीचा निर्माता, जगाचा चालक मालक तुला शोधत शोधत तुझं शिष्यत्व पत्करण्यासाठी येईल. आणि तेच संदीपनी ऋषी की ज्यांनी भगवान श्रीकृष्णाला आमंत्रण दिलं नाही की माझ्या आश्रमात शिकायला ये. भगवान श्रीकृष्ण स्वतः शोधत शोधत गेले आणि संदीपनींच्या आश्रमात शिकू लागले. माझ्या गुरुदेवांनी सुद्धा हे एकदा सांगितलं होतं. आणि आज या जोशींच्या गुरूंनी सुद्धा सांगितलं की खूप महान आहे राघव, की गुरूंची सेवा जरी गुरूंच्या जवळ राहून नसला करत तरी सुद्धा इतक्या कमी वयामध्ये गुरूंची सेवाच म्हणायची ही की नर्मदा परिक्रमा करतो आहे आणि आपल्या गुरूंसाठी करतो आहे.
खूप आनंद वाटला. आणि जो मनुष्य जे अनुभवतो त्याला त्याच्यामध्ये आनंद वाटतो. म्हणून तर त्यांनी सुद्धा गुरूंची सेवा केलेली असावी आणि ते सुद्धा एवढे शिष्यांचे गुरु आहेत म्हणून त्यांना त्याच्यामध्ये खूप आनंद वाटला आणि त्यांनी एवढं एवढं कौतुक केलं राघवचं. मग सांगितलं काही नाश्ता वगैरे चहा. माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही. आता तिथे नाश्ता आम्ही घेतला आहे, तर आता काही नाही, आम्ही पुढे चालणार आहोत. तर त्यांनी सांगितलं मला खूप आनंद वाटला तुमचं दर्शन झाल्यावर, कारण नर्मदा किनारी कोण कसे महात्मे येतील सांगता येत नाही. म्हणून कोणाचा आवेर कधी होऊ नये. असे महात्मे येतील की ते खूप मोठे मोठे अधिकारी असतील, पण नर्मदा किनारी आले की एकदम साधे राहतात. कळून सुद्धा येत नाही याचा अधिकार काय आहे. त्याच्या स्थानावर गेल्यावरच कळतं ह्याचं मोठेपण काय असेल. इकडे तो अगदी भिकाऱ्यासारखा दिसेल, पण खूप तपस्वी विभूती या नर्मदा किनारी येतात, या नर्मदा खंडामध्ये येतात. म्हणून तुम्ही सुद्धा कुणी भेटलं तर कुणाचाही आदर करत चला. माझ्या पतिदेवांनी सांगितलं हो ते तर आहेच. मग आता त्यांनी सांगितलं तुम्ही आता निघालं तरी चालेल, कारण तुम्ही पायी चालत आहात आणि पायी चालूनच अंतर पूर्ण करत आहात. म्हणून तर आम्ही आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मग नर्मदेहर म्हणून असं बोलत बोलत आता त्या कुबेर भंडारीचं दर्शन घेऊन पुन्हा बाहेर आलो. आता ते परत त्यांनी सांगितलं आता तुम्ही निघा, म्हणून ते आम्हाला नर्मदेहर म्हटले आणि नर्मदेहर म्हणून आम्ही आता हळूहळू चालू लागलो. तर ते अगदी आम्ही जिथपर्यंत दिसतो आहे तोपर्यंत ते पाहतच होते. मग आता पुढे निघून गेल्यावर ते सुद्धा परत त्यांच्या स्थानी गेले असावे, कारण हे पवित्र ठिकाण म्हणजे कुबेर भंडारी, की जे तुम्हाला मागच्या 81 भागामध्ये म्हणजे 2013-14च्या परिक्रमेमध्ये सुद्धा हे सगळ्या आख्यायिका सांगितलेल्या आहेत. म्हणजे कुबेराने 3 ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. एक नेमावर सिद्धक्षेत्र, एक धनदेश्वर की नर्मदा मैयेच्या दक्षिण तटावर, आणि एक हे कुबेर भंडारी. त्याचे कारणही सांगितलेले आहेत, केव्हा कोणती तपश्चर्या कशासाठी केली. तर म्हणून आता या कुबेर भंडारीपासून पुढे निघालो. थोडंसं एक अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर पुढे उजव्या हाताला एक पाऊलवाट होती, पण तिथं गंमत अशी झाली की ती पाऊलवाट आता दिसेना. तिथं खूप मोठा पुढे एक नाला झाला होता. मग आम्हाला कळेच ना आता कुठं जायचं. मग आम्ही सरळ पुढंच त्या रस्त्याने चालत राहिलो, कारण या नाल्यामुळे पाऊलवाट आता बंद झाली असावी. बरंच अंतर गेलो पण काही रस्त्याचं काही मेळ लागत नव्हता. नेमका हा रस्ता कुठं जातोय आणि आपल्याला कोणत्या बाजूला जायचं आहे. आता सगळा गोंधळ झाला. आता काय करावं काही कळेना. मग आम्ही आता इकडे तिकडे बघू लागलो तर एक शेळ्या चारणारा मनुष्य दिसला. मग त्याला नर्मदेहर करून वरती हात केला तेव्हा तो अलीकडे आला आणि मग त्याला विचारलं की परिक्रमेचा मार्ग कोणता आहे. तो म्हटला बाबाजी हा जो नाला झालाय ना, ह्या नाल्याच्या कडेने जायचं हळूच. मग पलीकडच्या बाजूला ती पाऊलवाट पुन्हा आहे. मग आता पुन्हा त्या नाल्याच्या अलीकडच्या बाजूला आलो आणि बरोबर खाली उतरून असं साईडनी बरोबर पलीकडे निघलो. तर पलीकडे आता ती पाऊलवाट दिसली. आता त्या पाऊलवाटेने चालू लागलो आणि त्या पाऊलवाटेने जाता जाता आता पुढे खूप दाट अशी झाडी लागली, वेड्या बाबळी, आणि खोल उतरायचं पुन्हा चढायचं असं जरा अडचणीचा रस्ता होता. पण भीती कधी कशाची वाटत नव्हती. नर्मदा परिक्रमेमध्ये का कुणास ठाऊक, पण भीती अजिबात वाटत नाही. इथं तर आपल्याला दिवसाघरात भीती वाटते, पण परिक्रमेमध्ये जंगलात भीती वाटत नाही. आणि माई तर स्वतः सोबतच असते. प्रत्येक परिक्रमावासियांची माई काळजी घेत असते. म्हणून तर आता चालता चालता थोडं पुढं 1-1.5 किलोमीटर चालून गेलो आणि राघवला तहान लागली. आता राघव पाणी प्यायचं म्हटला म्हणून एका शेतामध्येच असं बसलो, बांधावरती एका झाडाखाली बसलो. आणि बसल्यावर आता काही शेतात काम करणारी माणसं होते. ते सगळे आम्हाला बघण्यासाठी अगदी उंच उंच असे बांधावर चढून पाहत आहेत की कोण लोक आहेत, काय करत आहेत असं बघत आहेत. मग पाणी वगैरे राघवला पाजलं आणि पुन्हा चालू लागलो. तर पुन्हा चालता चालता असा ऊस लावलेला होता नवीनच, तर खूप चिखल होता त्यामधून आणि त्याच्यातूनच पाऊलवाट होती. मग आता पाय भरायचं काही टेन्शन नव्हतं,
कारण भरले तरी पुन्हा धुता येतील किंवा पुन्हा माती निघून जाईल वाळून. म्हणून त्या चिखलातून चालत होतो आणि आता राघवही हट्ट करायचा हे चिखलातूनच चालायचं म्हणून. पण याचे पाय भरलेले, याला जास्त वेळ पायी चालवता येणार नाही. नंतर पुन्हा उचलून घ्यायचं म्हटलं की आपलंही सगळं कपडे भरून टाकेल. म्हणून त्याला काही खाली उतरू दिलं नाही. आता पुढे गेल्यावर त्या केळीच्या शेतामधून अगदी मध्य भागातून ती वाट होती, त्याच्यामधून चालत होतो. पुढे गेल्यावर बोरीचं एक झाड दिसलं आणि तिथं बोरं खूप पडलेले होते, पण सगळे किडलेले होते. मग आता राघव खूप बोरं मागू लागला. मग बोरं मागायचा, पण आता ते बोरं किडके आहेत. त्याला असं फोडून दाखवलं याच्यामध्ये आळी आहे. तेव्हा मग तो नाही म्हटला. नाहीतर सारखा हट्टच धरला होता की बोरच खायचं, बोरच खायचं. आणि आता आणखीन ते शेतं ओलांडून गेलो तर पुढं गेल्यावर पुन्हा तो गाडी रस्ता लागला, मातीचा रस्ता. आणि त्या रस्त्याने बरंच पुढं गेलो तर पुढं गेल्यावर आता सगळा गहू वगैरे होता, पण त्या गव्हामध्ये अगदी सपाट जमीन नव्हती. मग खाली उतर वर चढ असं सगळे अगदी एवढे मोठे मोठे जसे मातीचे ढिगलच घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळा गहू टाकलेला आहे. हा गहू इतका मोठाला झालेला आहे आणि सगळं या खाली उतरायचं वर चढायचं सगळं गव्हामध्ये पाणी दिलेलं इतकं आता खूप चिडचिड होऊ लागली. आता या रस्त्याने जायला नको नको वाटायला लागलं की कधी याच्यातून बाहेर निघू. आणि मग पण त्याच्यातून जाणं गरजेचंच होतं, कारण रस्ता दुसरीकडे नव्हताच. म्हणून बळच चिखलातून कसं तरी वरती चढलो आणि आता वर चढल्याबरोबर एक छोटंसं गाव लागलं आणि त्या गावामधून ते गाव म्हणजे बरबाडा म्हणून गाव लागलं. ते आता त्या कुबेर भंडारीपासून, चांदोदपासून 3 किलोमीटर अंतरावरती होतं कुबेर भंडारीपासून. तर या बरबाडा गावामधून आता हे गावही एवढंही काही असं हे नव्हतं, अगदी असं धरणातून उठल्यासारखं एकदम उदास उदास या गावामध्ये वाटत होतं. आणि एवढा सकाळचा टाईम होता, म्हणजे 11 साडे11चा टाईम, पण असं गावात कुणी दिसत नव्हतं. सगळ्यांचे दरवाजे बंद, सगळे लोक शेतात गेलेले. आणि गाव म्हणजे एकदम छोटं गाव होतं, दोन्ही बाजूनी घरं आणि मधून रस्ता. तिथून जाता जाता थोडंसं पुढं निघालो आणि पुढं निघाल्यावर आता 2 रस्ते आहेत. मग आता प्रश्न पडला कसं जायचं. म्हणून इकडं तिकडं बघू लागलो तर एक गिरण चालू होती. मग त्या गिरणीवाल्याला विचारलं की रस्ता कोणता आहे. मग त्याने उजव्या हाताचा रस्ता दाखवला. त्या रस्त्याने पुढे जाऊ लागलो. पण जात असता आता तर तो मातीचाच कच्चा रस्ता होता, पण एवढी घाण, आता चालायला सुद्धा त्या रस्त्याने नको नको वाटत होतं. मग कसं तरी ते अर्धा किलोमीटरपर्यंत असेल. मग त्याच्यानंतर आता डांबरी रस्ता लागला छोटा आणि त्या डांबरी रस्त्याने आता डाव्या हाताला वळायचं होतं. आता डाव्या हाताला वळून चालू लागलो. पण आता 11 साडे11 वाजलेले आहेत. आता भुकेचा पुन्हा टाईम झाला. तसा नाश्ता सकाळी झालेला होता, पण किती खाल्लं तरी काय, खाल्लं तेवढं जिरतंय आणि नाही तेवढंही जमतंय. म्हणून आता राघवलाही भूक लागली होती. राघव बिस्किट मागत होता, जेवायला मागत होता. पण राघवला सांगितलं की आपल्याला पुढं जायचं आहे. आता पुढं काही अंतर गेलं की आपल्याला पुढे एक आश्रम भेटणार आहे आणि मग त्या आश्रमामध्ये गेल्यावर आपल्याला जेवायला भेटणार आहे. आता काही अगदी 2-3 किलोमीटरच्या आतच आहे. म्हणून असं चालत होतो त्या डांबरी रस्त्याने. मग मध्ये काही लोक असे भेटायचे शेतात काम करणारे, पण खूप कौतुकाने ती बघत राहायचे, अगदी हातातलं काम टाकून बघत राहायचे की त्या लोकांच्या मनात कितीतरी प्रश्न निर्माण होत होते की हे लोक कुठं चालले असतील, परिक्रमेला चालले असतील तर छोटं बाळ घेऊन का चालले असतील, मग हे दोघं पती पत्नी असतील, मग आणि हे तिघही का चालले असतील, ह्यांच्या घरी काही असेल की नसेल, की हे अशीच परिक्रमा करत फिरत. खूप प्रश्न निर्माण होतात लोकांच्या मनामध्ये, कारण काही लोक बोलूनही दाखवतात ना, त्यावरून लक्षात येतं. मग आता 2 किलोमीटर अंतर जायचं, पण उन्हाचं खूप कंटाळवाणं झालं. भूकही खूप लागलेली आहे. राघवला भूक लागली, तोही चिडचिड करतोय. माझ्या पतिदेवाने सांगितलं आपण थोडं सावलीला बसू आणि याला झोळीत घालू, म्हणजे झोळीत घातलं की आपलं अंतर जरा कटल पटपट. म्हणून बसलो जरा वेळ, त्याला बिस्किट खाऊ घातलं आणि मग पाणी वगैरे पाजून आता त्याला झोपी घातलं. झोपी घालून झोळीत घातलं. झोळीत घालून आता दोघंजण झोळी धरून चाललो. आता तर जशी लोक भेटतील तशी,
एवढे उत्सुकतेने पाहायचे, एवढी कौतुकाने पाहायचे, पण आमचं ध्येय एकच, फक्त तिथपर्यंत पोहोचायचं. मग म्हणून एवढं आता घाईघाईने चालतो आहे, कारण आता ऊन पडल्यामुळे पायांनाही खूप त्रास व्हायला लागला. आणि आज माझ्या पतिदेवांच्या पायांना खूपच त्रास होत होता. कारण माझ्या पायांना एवढा त्रास झाला नाही, पण त्यांच्या पायांना खूप त्रास झाला. कारण त्यांचे पाय, त्यांच्या खांद्यावर ओझं खूप राहायचं, राघवही राहायचा कधी, आणि बॅगेतलं ओझंसुद्धा खूप राहायचं, म्हणून त्यांना जास्त त्रास झाला. आता पायाचे एक एक कातडे निघून गेलेले होते आणि दुसरे कातडे असे एवढले निघून असे खाली लोंबत होते, असे सरकायचे. जसं असं कातडी चप्पल जशी पायात घालून जशी ती खाली एखादा बेल्ट तुटला तर तो असा खरखर वाजत चलतो ना मातीमध्ये, खड्यामध्ये, तसं ते पायाचं कातडं खरखर वाजत चलत होतं. म्हणून आता 2 किलोमीटर अगदी पळतच चाललो आणि पळत पळतच त्या पुढे एक मोरिया म्हणून गाव आहे, तर त्या मोरिया गावामध्ये गेलो. आणि आता त्या गावापासूनही पुढे आश्रम आहे, म्हणून आश्रमामध्ये आता त्या आश्रमात जाण्यासाठी पुन्हा पळत पळत चाललेलो आहे. पुन्हा तो आश्रम 1-1.5-2 किलोमीटर असेलच. मग आता तेवढं सुद्धा अंतर, आता तर 12 वाजले, 12 सव्वा 12 वाजले आणि तिथं गेलो. तर तिथं गेल्यावर, कारण तिथं आम्हाला माहिती होतं, आमच्या मागच्या 2-3 परिक्रमेमध्ये गेलेलो होतो. माझे पतिदेव त्यांच्या पहिल्या परिक्रमेमध्ये त्यांनी मुक्काम केला होता. नंतर आमच्या 13-14च्या परिक्रमेमध्ये सुद्धा आम्ही दुपारच्या वेळी तिथं गेलो होतो. पुन्हा 15-16च्या परिक्रमेमध्ये मुक्कामी गेलो होतो आणि आत्ता दुपारी गेलो. म्हणजे तिथं माहिती होतं की तिथं एक बाबाजी आहेत, पण ते फक्त सदाव्रत देतात, बनवून वगैरे काही देत नाही. मग आता आम्ही तिथं गेल्यावर ठरवलं की तिथं गेल्यावर फक्त एक एक बिस्किट पुडा खायचा, पाणी वगैरे प्यायचं आणि पुढे चालायचं, काही अपेक्षा करायची नाही, असं ठरवलं होतं. पण तिथं गेलो आणि लांबूनच पाहतो आहे तर जसं तिथं लग्नच आहे. इतकी गर्दी परिक्रमावासियांची की भयंकर. कारण हे लोक या आश्रमातून निघतात, गाडीत बसणार, पुढच्या आश्रमात येणार. एवढी यांची गर्दी भयंकर झाली की आता काय करावं काही कळेना. म्हटलं आपल्याला तर बसायला सुद्धा जागा नाही, एवढं ऊन पडलंय तर. मग अलीकडेच एका छोटंसं लिंबाचं झाड होतं, तिथंच जोडी टेकवली आणि तिथंच आम्ही थांबलो जरा. मग ते सगळे परिक्रमावासी आमच्याकडे बघू लागले आणि सगळे आमच्याकडे मागे येऊ लागले. कारण हे काल परवा आम्हाला ते आम्हाला ओळखतच होते, कारण ते भेटलेलेच होते अनसुयाला वगैरे तिकडे. तर ते त्यांनी बघितलं आणि ते सगळे बोलू लागले. आता त्या बाबाजींना सांगितलं की असे असे परिक्रमावासी आलेत. मग त्या बाबाजींनी तर लगेच ओळखलं. त्यांनी सांगितलं तुम्ही आला होतात पहिलं असं. मग ते म्हटले थांबा थोडं, जेवण वगैरे झालं आहे का? माझ्या पतिदेवाने सांगितलं नाही. मग ते म्हणे काही बनवाल का? माझ्या पतिदेवाने सांगितलं नाही. बनवायचं नाही, बिस्किट वगैरे आहे तेच खाऊ. त्यांनी सांगितलं नाही नाही हे खिचडी भात बनवतो आहे. आणि कारण एवढे सगळे परिक्रमावासी आहेत ना, तर बनवत आहेत ते, आणि त्यांच्यामधूनच तुम्हाला द्यायला सांगेल. भरपूर दिलेलं आहे मी त्यांच्याकडे, आणि एखादी रोटी पण द्यायला सांगेल. मग तिकडे सगळा स्वयंपाक चालू होता आणि मग अर्धाभर तास आम्ही बसलो. मग तिथे कपडे वगैरे पण धुतलेले, ते कपडे काही राहिलेले तेही धुतले, राघवचे वगैरे कपडे. आणि ते कपडे पुन्हा सगळे वाळत घातले. तिथं पडवीमध्ये आसन लावून बसलो. आता राघवही तोपर्यंत उठला. राघव उठल्यावर त्या सगळ्या परिक्रमावासियांच्या पंक्ती बसलेल्या होत्या. त्यांनी आम्हाला सुद्धा जेवायला दिलं, राघवला जेवायला दिलं. तसं तर आम्ही अपेक्षासुद्धा आज केली नव्हती की आपल्याला, कारण आपण तर दुपारी बनवण्यामध्ये वेळ घालवणार नाही, मग आणि आपल्याला आयतं तर इथं भेटणार नाही हेही माहिती होतं. पण त्या सगळ्यांनी जेवायला ताट आणून दिलं, जेवायला बसवलं. तिथं सगळ्या पंक्तीच बसल्या जिकडे तिकडं सावलीच्या धोरणाने. मग जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यावर आणखी एक तिथं परिक्रमावासी तरुणच मुलगा होता. आता तो राघवसोबत खूप बोलत होता, राघवसोबत खेळत होता, पण त्याला खूप आनंद वाटला. तो म्हटला राघव भाग्यवान आहे बाबा एवढ्या कमी वयात, कारण आपण तर इतके झालो 20-25 वर्षाचे तेव्हा आपल्याला परिक्रमा करायला भेटते, आणि राघव तर अगदी 1.5-2 वर्षात आणि आता तर 2 वर्षाचा झालाय, म्हणजेच किती लवकर परमार्थाला लागला. म्हणून असं बोलता बोलता सगळेच लोक खूप कौतुक करायचे. तेवढ्यात तिथे एक आजी होती.
परिक्रमेमध्येच तर त्या आजीला एकदम चक्कर येऊन पडली. मग आणि कशामुळे झालं काय झालं माहिती नाही, पण मग बाकीचे सगळे परिक्रमा असे तिच्या सोबतचे होते ते गाडीत बसले आणि तिला पुढं घेऊन गेले. मग आम्ही तिथं बराच वेळ थांबलो आणि आता जवळजवळ 3 वाजले असावे. भरपूर वेळ तिथं गेला. मग कपडे वगैरे सगळे वाळत घातलेले पुन्हा आवरून घेतले, बॅगेत भरले आणि आता पाणी वगैरे भरून त्या बाबाजींनी सांगितलं, आता 1 किलोमीटर पुढे गेलात ना की लगेच वळायचं, उजव्या हाताकडे वळायचं, पुढं सरळ जाऊ नका, कारण पुढं बरेच परिक्रमा असे पुढं सरळ जातात आणि मग खूप चुकामुक होते. म्हणून तुम्ही आत्ताच इथूनच उजव्या हाताला वळायचं. म्हणून आता आम्ही तिथून नर्मदेहर म्हणून निघालो. तर आता बरेच परिक्रमा असे निघाले होते, काही थांबले होते, काही पुढे निघून गेले होते. पण तिथपर्यंत अगदी त्या वळायच्या रस्त्यापर्यंत आम्हाला बरेच आमच्या मागं पुढं दिसले. पण 1 किलोमीटर नंतर ते सगळे पुढे रस्त्याने निघून गेले गाडीत बसायच्या धोरणाने आणि आम्ही उजव्या हाताच्या त्या छोट्याशा रस्त्याने वळलो. आता तर काहीच कळेना, अगदी छोटा रस्ता आणि इकडं गाव कोणतं दिसेना, काहीच होईना. एवढा सगळं गोंधळ झाल्यासारखं वाटायला लागलं. आपण चुकलो की काय तेही कळत नव्हतं. मग आता काय करावं काय करावं. मग पुढं गेल्यावर एक नलगाव म्हणून गाव लागलं 1 किलोमीटरवरती आणि त्या आता नलगावमध्ये गावात वरती चढायचं की बाजूनं जायचं तेच कळेना. मग म्हणून आम्ही पुढंच चालत राहिलो आणि बरंच पुढं गेलो तर गावाच्या अगदी पलीकडच्या कडेला निघालो. मग आता लोक तिथले म्हणू लागले, बाबाजी पाठीमागूनच तुम्ही वळायला पाहिजे होतं, आत यायला पाहिजे होतं गावामध्ये, पण तुम्ही बरंच पुढं आलात, तुम्हाला खूप मोठा चक्कर झाला. पण कारण विचारायला सांगायला कुणी नव्हतं, म्हणून तर त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, आता असंच पुढं जा. मग त्या नलगावमधून जेव्हा पुढे निघालो, आता जरी 3-3:30 वाजले होते तरी ऊन अजून खूप लागत होतं आणि राघव पायी चालायचा हट्ट करायचा. अगदी मातीचा रस्ता होता आणि माती एवढी तापलेली होती, दोन्ही बाजूने अशी दाट झाडं होती, ओढा होता, पाणी वाहत होतं आणि आम्ही आपलं चालतच होतो. राघवही पळत होता, जाऊ दे पळू दे, सँडल घातले पायामध्ये आणि खुशाल चालू दिलं. 1-2 किलोमीटर गेलो आणि पुन्हा एक छोटंसं गाव लागलं. मग त्या गावाच्या पुढे गेल्यावर आता पुढे पुन्हा एक गावाच्या पुढं बरंच अंतर गेलो तर तिथं अशी एक नदी लागली आणि ती नदी, इतकं पाणी त्या नदीमध्ये होतं. कारण आम्ही 2015-16च्या परिक्रमेमध्ये जेव्हा ती नदी सकाळीच पार करत होतो, कारण आम्ही मोरियाला मुक्काम केला होता आणि तिथून म्हणजे या आश्रमामध्ये, तर तिथून आम्ही सकाळीच इथपर्यंत आलो होतो. जेव्हा तिथं ती नदी पार करायला आलो तेव्हा आम्हाला कोणी विचारायला दिसत नव्हतं, आता चालतच होतो. मग जिथून पाण्यात जायची वाट लोक आलेली आहे तिथपर्यंत अशी वाट पडलेली तिथपर्यंत दिसत होतं, पण आत पाण्यात गेल्यावर नेमकं कुठं बाहेर निघायचं हे कळत नव्हतं. मग आम्ही असं डाव्या हाताला इकडं होत चाललो ना सरळ, तर इतकं खोल पाणी लागत होतं की अगदी आमच्या गुडघ्यापर्यंतच तसं अगोदर पाणी होतं. मग मांड्या इतकं, अगदी कमरे इतकं माझ्या पाणी आलं आणि आता असं वाटायचं की हे पाणी खूप ओढतंय. इतकं भयंकर दृश्य त्यावेळी होतं की एवढं पाणी ओढतं आहे, काय करावं काही कळत नाही. आता मागंही जायला कळेना, पुढेही जायला कळेना. मग आणि आम्ही दोघंच होतो, एकदम सकाळच होती आणि थंडी खूप होती. त्यावेळी आम्हाला एक बाईने आवाज दिला होता आणि ती बाई, आम्हाला वाटलं इकडं टॉयलेटला वगैरे चालली असेल, तिनं आवाज दिला, नर्मदेहर बाबाजी इस तरफ आओ, अशी म्हटली आणि आम्ही इकडंच झालो. थोडंसं 2-3 पावलं इकडं झाल्याबरोबर पाणी अगदी गुडघ्या इतकं पुन्हा. अरे आपण इकडं तर खूप खोल होतं. ती बाई म्हटली, बाबाजी तिकडं खूप खोल पाणी आहे. मग तिने सांगितलं, बहुत गहरा है उधर, असं म्हटली आणि आम्ही आता ते पाणी पार करून नदीवरती आलो आणि बघू लागलो. आम्हाला वाटलं बाई वरती उभीच असेल अजून, तर बाई तिथं कुठंच दिसत नव्हती आणि आम्हाला चांगली दिसली होती, लाल साडी वगैरे होती, पण तिच्या हातात काही होतं की नाही हे बघितलं नाही आणि ती कुठं गेलेली सुद्धा कळली नाही. नुसतं एवढंसं पार करेपर्यंत सगळं पटांगण होतं पण कुठंच गेलेली कळली नाही. मग म्हणून या वेळेस आता या नदीपर्यंत आलो, पण आता आम्हाला रस्ता माहिती झालेला होता, म्हणजे मागच्या वेळेचा अंदाज होता, आठवण होती, म्हणून आता बरोबर ती नदी व्यवस्थित पार केली आणि पार केल्यावर आता
उंच चढून जायचं. उंच चढलो आणि त्या गावामध्ये गेलो. जेव्हा त्या गावात गेलो, ते गाव काय आहे माझ्या लक्षात नाही आहे. चुडेश्वर असं काहीतरी गाव आहे. तर त्या गावामध्ये वरती गेलो. तर आता गावाच्या त्या गल्ली बोळातून चाललो. अगदी सगळं असं उदास उदास, छोटली घरं आणि सगळं छोटा रस्ता दोन्ही दोन्ही बाजूच्या घरांच्या मधून, आणि सगळं असं खरकटं पाणी वगैरे, दोन्याचं पाणी सगळं दारात टाकलेलं, असं खूप विचित्र सगळं होतं. आणि तिथून बरंच पुढे गेल्यावर पुन्हा गावाच्या शेवटी उजव्या हाताला पुन्हा खाली वळायचं होतं मैयाकडे. तर खाली वळत असता तिथे एक हॉटेलवाला होता. आणि त्या हॉटेलवाला त्याने नर्मदेहर म्हटला. आणि दुसरा एक शेजारी मनुष्य होता, तो तसा मुसलमानाचा होता. तो नर्मदेहर म्हटला आणि तो म्हटला, बाबाजी पाणी तर पिओ, चाय तर पिओ. तर माझे पतिदेवाने सांगितलं चहा आणि पाणी, पण त्याने सांगितलं बाबाजी सगळं स्वच्छ आहे आणि नसेल तर मी हॉटेलमधून तुम्हाला चहा पाजतो. मग शेजारी हॉटेल होतं, तर त्याने त्या हॉटेलमधून, मुसलमानाच्या माणसाने हॉटेलमधून आम्हाला चहा दिला. राघवलाही चहा दूध दिला. आणि त्याने सांगितलं की असं खूप कमी लोकांचं भाग्य असतं की त्यांना साधूंची सेवा घडते, त्यांना परिक्रमावासियांची सेवा घडते. पण काय करावं, ह्या लोकांनी असा धर्म एवढा पक्का करून ठेवला पूर्वीपासून की तो कुणाच्या मनातला निघत नाही आहे. म्हणून तर खूप सेवा करायची इच्छा असते, पण आपण मोकळ्या मनाने ते करू शकत नाही. आणि मला खूप आवडतं नर्मदा माईची सेवा करायला, ह्या असं तुमच्यासारखा परमार्थ करायला, पण मी करू शकत नाही, असं तो सांगत होता. आणि आता बोलता बोलता बराच वेळ निघून गेला. मग तिथून पुढे निघालो आणि आता पुढे पुन्हा असा मातीचा रस्ता लागला आणि पुढं गेल्यावर शेत लागलं. आता शेतामधून जायचं, तर त्या शेतामध्ये दरवेळेस गेलं आम्ही तिन्ही चारी, आता तिसरी वेळ, पण दरवेळेस होकाहोकीच होणार. एक रस्ता दाखवला की आम्ही दुसऱ्याच रस्त्याने जाणार. कसं तिथं काय होतं तेच कळत नाहीये. मग मागच्या पहिल्या परिक्रमेमध्ये सुद्धा एवढा गोंधळ झाला की आम्ही सगळे जिकडे तिकडे सगळे पांगापांगी झाली होती. आणि दुसऱ्या परिक्रमेमध्ये दोघं होतो, तेव्हा तर चुकून एवढ्या लांब गेलो की अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती गेलो आणि तो रस्ता बाजूलाच राहून गेला. मग किनाऱ्याने पुन्हा पुढच्या गावात निघालो. आणि आता सुद्धा काय करावं म्हणून असं विचारत चाललो होतो. तर लोकांची घरं होते अशी छोटी छोटी पुढं, तर काही मुलं छोटे शेतात असे खेळत होते, त्यांचे आईवडील काम करत असताना. म्हणून असं त्यांना विचारत बरोबर पुढं आता शेताने पुढं निघालो. पण पुढं गेल्यावर गोंधळ झालाच. आणि उजव्या हाताला जायचं तर डाव्या हाताला गेलो. आणि डाव्या हाताला गेल्यामुळे दुसरंच एक गाव लागलं. अरे हे तर मागच्या वेळेस लागलं नव्हतं, आपण कोणत्या गावात आलोय, कोणत्या गावात आलो तेही कळत नव्हतं. आणि मग त्या गावातून, म्हणजे त्या गावाच्या अलीकडच्या बाजूबाजूनीच असं पुढं निघालो. तर अगदी काहीसं अंतर चालून गेलो आणि मग मोठं गाव दिसू लागलं. अरे आपण खूप लवकर आलो की काय तिलकवाड्याला, कारण आम्हाला वाटलं अजून खूप लांब आहे, पण यावेळेस तर खूप लवकर आलो. आणि इकडच्या रस्त्याने तर अगदी जवळ पडलं. म्हणून आता तिलकवाडा अगदी जवळ आलेला होता. मोठा हायवे तो सगळं दिसत होतं, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी दिसत होत्या, टावर दिसत होते. गाव 1 किलोमीटर पुढे राहिलं आणि गावामध्ये त्या दिवशी बाजार होता. एवढे सगळे लोकांची गर्दी, पायी सगळा बाजार वगैरे घेऊन जाणारे. आता त्या रस्त्याने आम्ही जात होतो मातीच्या. मग आम्हाला काही परिक्रमावासी त्या ठिकाणी भेटले. तसे ते मागं पुढं भेटायचे की एक महात्माजी होते. आमच्या 2015-16च्या परिक्रमेमध्ये राजघाटला ते आमच्या खूप असं विरोधात आम्हाला बोलले, आम्हाला तिथून हाकलून दिलं. आमचा खूप रागराग त्यांनी केला होता, कारण तेही तसे सेवेला म्हणून थांबले होते. पण परिक्रमावासियांना खूप त्रास व्हायचा त्यांचा, असं लोकांची तक्रार होती. तर बरेच परिक्रमावासी तिथं गेले की ते सांगायचे की ते महात्मा खूप त्रास देतात, भांडण करतात, इकडून उठवतात, तिकडं बसवतात, जिथं आसन लावलं तिथं कधीच नाही, जेवायला उशीर करतात, सगळी तिथं व्यवस्था. इंदोरचा एक कुणीतरी शेठजी आहे, तर तो तिथली सगळी व्यवस्था करतो. आणि यांना फक्त द्यायचं असतं तरीसुद्धा खूप त्रास देतात ते. आणि त्या महात्म्यासोबत आमचासुद्धा खूप वाद झाला होता. तसा वाद करायचा नसतो, पण त्यांनीसुद्धा आम्हाला तिथून हाकलून दिलं होतं. आम्ही तिथं असं दुपारच्या वेळी गेलो होतो, तर आम्हाला म्हटलं इथं थांबायचं नाही, इथून उठा, चालते व्हा, असं तसं एवढं त्याने हे केलं.
आणि एवढा रागराग त्याने केला होता, एवढा बोलला होता, अगदी मारायला धावायची त्याची वेळ, इतकं वैताग दिला होता. म्हणून तर आणि तो आत्ता परिक्रमेत होता. मग त्याच्यासोबत आणखी काही लोक होते. मग ते सगळे असे घोळक्यानेच चालायचे, 7-8-10 जण. मग बाकीचे सगळे गृहस्थी होते आणि तो एकटा संन्याशी होता. मग ते सगळे चालत होते, पण चालता चालता आता इथं त्यांची आणि आमची भेट झाली होती. आता ते इथपर्यंत पायी चालले, पण पुढं गेल्यावर असं कळलं की ते पुढं गेल्यावर कुणीतरी एक जोडपं होतं त्यांच्यामधलं, तर त्यांचं दुखायला लागलं. मग ते गाडीनं गेले, तर हे सुद्धा सगळे गाडीनं निघून गेले आणि ज्याचे त्याच्या ठिकाणी गेले. मग असं आम्हाला नंतर एक बाबाजी परिक्रमा पूर्ण झाल्यावर त्यांच्या गावात भेटले, तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं. म्हणून तर हे जेव्हा इथं भेटले तेव्हा आता तो आमच्याकडे फक्त बघायचा, पण बोलत नव्हता. आणि आम्हाला सुद्धा बोलावंसं वाटत नव्हतं. जरी महात्मा असेल काही हरकत नाही, पण आपल्याला कुठे तिथे राहायचं नव्हतं जास्त दिवस, एक दिवस थांबायचं होतं. तर त्यांनी व्यवस्थित सांगायला पाहिजे होतं, तुम्हाला इथं राहता येणार नाही. तर तो म्हटला कुणाला विचारून इथं थांबला, इथून आत्ताच चालते व्हा, तुम्हाला इथं काहीच भेटणार नाही, इथं असं नाही तसं नाही, खूप काही असं बोलले की. आणि आम्हाला माहिती होतं की तिथलं व्यवस्था कोण पाहतोय, कुणाचा आहे आश्रम, आणि ह्यांचं काही नाही आहे तरीसुद्धा एवढं का बोलले. म्हणून आमच्याही मनात होतंच, पण त्यालाही असं वाटायचं की ह्यांनी आता बोलावं. मग तो राघवसोबत बोलायचा बळचच, काय रे बाळा नर्मदेहर असं त्याला बोलायचं. पण आम्ही दोघंही त्याच्यासोबत काही बोललो नाही, कारण ते मनातलं जात नव्हतं. म्हणून आता सगळे तिथून आम्ही सोबतच चालत होतो. पण पुढं गेल्यावर ते गाव आलं आणि गाव आल्यावर ती कुठं गायब झाली आम्हाला काही कळलंच नाही. मग आम्ही सरळ आता आम्हाला थेट मैयाच्या किनाऱ्यावरती जे टेंबे स्वामींचं म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींचं जी कुटीर आहे, आम्हाला तिथं जायचं होतं. मग आम्ही त्या दिशेने चालत होतो. आता चालता चालता ते थेट मैयाच्या किनाऱ्यावरती म्हणजेच जे पोलीस स्टेशनची कमान आहे, तर त्याच्या आतमध्ये तो आश्रम आहे आतल्या बाजूला. म्हणून तिथे जाता जाता अलीकडंच थोडं एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळून असा डाव्या हाताला एक रस्ता आहे. तर त्या रस्त्याने खाली गेलं की 1 किलोमीटरभर तरी जावं लागेल, फिरून 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 गल्ली बोळातून. तर तिथे तिलकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर त्याला ते असं एका राजाने ते स्थापन वगैरे केलेलं, त्याचं जीर्णोद्धार केलेलं आहे. बडोद्याचा एक राजा होता त्याने. आता हे तिलकवाडा म्हणजे इथे गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिने सुद्धा इथं तपश्चर्या केलेली आहे. गौतम ऋषींनी सुद्धा तिथं तपश्चर्या केलेली आहे, अशी आख्यायिका आहे. आणि जो तिलकेश्वर आहे, आता तिलकेश्वर नावाने पुराणामध्ये मला वर्णन कुठं उल्लेख दिसला नाही, पण तिलातेश्वर म्हणून दिसला. तर जो तिलादेश्वर आहे तोच पुढे तिलकेश्वर झाला असावा. तर तो जो आहे तो एक जाबाली नावाच्या एका राजाने त्याची स्थापना केलेली आहे. त्याने तिथे तपश्चर्या केलेली आहे. म्हणून तो तिलकेश्वर खूप जुनाट असं मंदिर आहे. अगदी जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. खूप असे जुनाट खांब आहेत दगडी. पण असं वाटतं जरी जीर्णोद्धार करायचा असेल तरीसुद्धा हे आहे हेच छान वाटतं. कारण नवीन किती छान असलं तरीसुद्धा जुनं ते सोनं असतं. म्हणून जेव्हा ते मंदिर बघितलं ना तेव्हा खूप आनंद वाटतो. असं तिथं खूप वेळ बसावं असं वाटतं आणि खूप वेळ त्या देवाशी संवाद करावा असं वाटतं. कारण तो तिलकेश्वर खूप सुंदर आहे, खूप मनमोहक आहे आणि तिथं गेल्यावर खूप शांतीचा अनुभव येतो. म्हणून असं तिलकेश्वर तिथून डाव्या हाताला जावं लागतं. पुन्हा परत आलं की मग थोडंसं पुढं चालत राहिलं की उजव्या हाताला नर्मदा मैयाकडे जाण्यासाठी घाट आहे. घाटही खूप खोल आहे. आता त्या ठिकाणी तिथून पुढे थोडंसं पुढं गेलं की मग ती पोलीस स्टेशनची कमान गेट आहे. तिथून आत गेलं की पोलीस स्टेशनच्या पाठीमागच्या बाजूला अगदी मैयाच्या किनाऱ्यावरती, मैया तिथं जवळ नाहीये, दिसती जवळ, अगदी तिच्या किनाऱ्यावरच आहोत, पण मैया इतकी खोल आहे की भयंकर, नजर सुद्धा पुरत नाही, इतकी खोल मैया तिथं आहे. आणि तिथेच आपण मागच्या भागामध्ये ऐकलेलं आहे 81 भागामध्ये की जे त्या ठिकाणी रामदास स्वामींनी मूर्ती स्थापन केलेली आहे हनुमानजीची, ती मूर्ती तिथं आहे. आणि कारण तशा 3 ठिकाणी त्यांनी मूर्ती स्थापन केलेली आहे.
एक महेश्वरला, एक नेमावरला आणि एक या ठिकाणी तिलकवाड्याला. तिथेच वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी की भगवान दत्तात्रेयाचा चौथा अवतार म्हणून असे टेंबे स्वामींनी त्या ठिकाणी चातुर्मास केलेला आहे, साधना केलेली आहे. ती तिथं भिक्षा मागून आणायची की दुपारी 12 नंतर असं की सगळ्या लोकांची जेवणं होऊन गेलेली आहेत. मग जेवण झाल्यावर लोकांचं जे उरलंय आता ते भिक्षेमध्ये मला देतील. भिक्षा मागून आणायची, कारण परिक्रमेमध्ये सुद्धा भिक्षा मागण्याचा नियम आहे की आपल्याला जेव्हा कुठं काही भेटणार नाही आपण भिक्षा मागू शकतो, पण आता भिक्षा मागायची गरजही पडत नाही. मग भिक्षा मागून आणायची. जी भाकरी जे अन्न मिळालंय ती झोळी, ती तशीच भिक्षेची झोळी घेऊन नर्मदा मैयामध्ये जायचं. ती झोळी तशीच मैयामध्ये बुडवायची की ह्याला कोणत्याच प्रकारची चव राहायला नको, कारण ही जीभ माणसाला कर्म करायला प्रवृत्त करते, कारण हिच्यामध्ये लालसा वाढते. पदार्थांची चवी वाढायला तीच कारणीभूत आहे. म्हणून तर ह्याला कोणतीच चव नसली पाहिजे, सगळी चव ह्याची गेली पाहिजे. म्हणून नर्मदा मैयामध्ये तशीच झोळी बुडवायची, पुन्हा आणायची वरती. मग त्याचे 4 भाग करायचे. मग एक भाग गाईला, एक अतिथीला, एक नर्मदा मैयेला आणि मग चौथा भाग स्वतःसाठी घ्यायचा. आणि अशी कठोर त्यांनी त्या ठिकाणी राहून साधना केली, तपश्चर्या केली. तसं तर त्यांनी खूप कमी वयामध्ये खूप ग्रंथ आणि दत्त महाराजांचा खूप त्यांनी असा प्रचार प्रसार केला, दत्त संप्रदायाचा प्रसार केला, खूप काही ग्रंथ निर्माण केले आणि नर्मदा किनारी तर खूप साधना केली. आणि शेवटी जीवन आणि हे तो देह नर्मदा माईला समर्पण केला. म्हणून अशी पवित्र भूमी की तपश्चर्येची भूमी म्हणजेच तिलकवाडा. त्या तिलकवाड्याला आम्ही जेव्हा गेलो, आता तिथं गेल्यावर त्या आश्रमामध्ये की तिथे स्वामीजी जे महाराष्ट्रीयनच आहेत, मराठी भाषा चांगली बोलतात, तर ते आदरणीय विष्णुगिरीजी महाराज तिथं गेल्यावर त्यांना इतका आनंद झाला, कारण आम्हाला ओळखत होते. पण जेव्हा तिथं गेलो आणि गेल्याबरोबर आता राघव दिवसभर चालून चालून असं बोरच झालेला होता, मग तो जिथं गेला तिथं लगेच रमायचा. तिथे महिला कामाला वगैरे आहेत 2-3, तर त्या सगळ्या त्यांना सांगितलं चहादूध पाहिजे. त्या महिलांनी आता चहादूध राघवला आणून दिलं. आम्ही चहा पिलो आणि थोडा वेळ तिथं समोरच्या पडवीमध्येच बसलो. तर राघव तिथं उड्या मारू लागला, खेळू लागला, बॉल इकडं तिकडं, अगदी आता खूप फ्रेश झाला होता. चहादूध घेतलं म्हणजे आता 1-1.5 तास तरी काही टेन्शन नाही याचा. एवढा खेळू लागला, एवढा की खूपच. मग मी त्याला म्हणायचे, अरे राघव पडशील, अरे राघव असं म्हटलं की मग ते विष्णुगिरीजी महाराज तिथं खुर्चीवर बसलेले होते आणि त्यांनी बघितलं. ते म्हटले, अरे हा राघव आहे का? मी म्हटलं हो. ते म्हटले, अरे हा राघव तर मी इंटरनेटवर म्हणजे मी फेसबुकला इकडे तिकडे मी त्याला खूप बघितलंय आणि त्याच्याबद्दल खूप पाहतोय, त्याला खूप ऐकतोय त्याच्याबद्दल. हा तो राघव आहे का की जो परिक्रमा करतोय? अरे मी तुम्हाला ओळखतोय, पण राघव माझ्या लक्षातच आला नव्हता. आणि तुम्ही जेव्हा आत्ता म्हटलात राघव राघव, तेव्हा माझ्या लक्षात आलं की राघव कुठंतरी ऐकलाय. तर हा राघव मी खूप दिवसाचं याचे ऐकतोय, पण मला वाटलं नव्हतं की हा राघव माझ्या आश्रमात येईल म्हणून. आणि त्यांना खूप आनंद झाला. राघव आता राहशील ना इथं राघव? कारण एवढं त्याच्याशी प्रेमाने वागू लागले की खूपच. म्हणून तर आता राघव त्यांच्यासोबतच राहू लागला, त्यांच्यासोबतही खेळू लागला, बॉल वगैरे. आता त्यांनासुद्धा खूप आनंद वाटू लागला की राघव आला म्हणून. कारण महात्म्यांचे हे मनाचं मोठेपण असतं की आणि मोठ्या माणसांनी छोट्या माणसाचं कौतुक केलं तर त्याला आणखी उत्साह निर्माण होतो साधना करण्यासाठी, ते कार्य करण्यासाठी. म्हणून तर आता त्यांनी सांगितलं, तुम्ही आसन वगैरे लावलंय का? माझ्या पतिदेवाने सांगितलं नाही अजून, इथंच बसलोय आलो तर. मग त्यांनी सांगितलं आतमध्ये आसन लावा, तिथे सगळी व्यवस्था आहे, पाठीमागच्या बाजूला बाथरूम टॉयलेट सगळं आहे आणि आतमध्ये सुद्धा दरवाजाला जाळी लावलेली आहे की मच्छर आत येणार नाहीत. राघवला जे पाहिजे ते जेवायला द्या. मग आतमध्ये गेलो तर तिथे
महाराष्ट्रीयन 2-3 माताजी तिथं होत्या. एक जोडपं सुद्धा होतं. तर ते सेवा करण्यासाठी, कारण असे खूप भक्त असतात की तिथे सेवा करण्यासाठी जायचं. मग आपण परिक्रमा करू शकत नाही, तर कमीत कमी आपण सेवा तरी करायची एखाद्या आश्रमात जाऊन 7-8 दिवस. मग कमीत कमी 1 महिनाभर जर राहिलं किंवा 8-15 दिवस जरी राहिलं, तरी पण आपल्याला त्या आश्रमातली सेवा घडली, तरी परिक्रमावासी, एक परिक्रमावासीची सेवा केली तर आपल्याला कितीतरी पुण्य भेटतं. म्हणून तर असं सांगतात की एक परिक्रमावासी जीव घातला तर हजारो कोटी सामान्य लोक जीव घातल्याचं पुण्य मिळतं. म्हणून तर परिक्रमावासी म्हणजे खूप कष्ट करत आलेला असतो, काय काय पाहून, काय काय अनुभव आणि काय काय सहन करत आलेला असतो. म्हणून आणि त्याला जर निवारा मिळाला, त्याला जर 2 घास मिळाले आहे ते, तर ते खूप पुण्याचं काम असतं. म्हणून त्याची सेवा आणि त्या सेवेसाठी जर आश्रमात जायचं असेल, म्हणजे त्या ठिकाणी भरपूर जोडपे येतात, एकट्या महिलासुद्धा येतात, एकटे पुरुषसुद्धा येतात की तिथे महाराजांना अगोदर कॉन्टॅक्ट करायचा आणि अगोदर सांगून 7-8 दिवस मग तिथं सेवेला थांबवू शकतो आपण. आपले 7-8 दिवस पूर्ण झाले, आपण जेवढे अगोदर सांगितलेले आहेत, मग ते दुसऱ्यांना बोलवून घेतात, कारण दुसऱ्यांनी सांगितलेलंच असतं. मग आपण पुन्हा येऊ शकतो. मैयाचं रोज दर्शन होतंय, मैयाचं स्नान होतंय, घाटही तिथून जवळच आहे. आणि त्या ठिकाणी विशेष म्हणजे मैया उत्तर वाहिनी तिथपर्यंत आहे. म्हणून असं पवित्र ठिकाण की त्या ठिकाणी ही सगळी व्यवस्था. आणि त्या हॉलमध्ये गेलो तर त्या माताजींनी सांगितलं, त्या आपटे ताई म्हणून होत्या, त्यांनी सांगितलं, ते तर मला असं वाटतं ते जोडपंच होतं. त्यांनी सांगितलं की राघवला काय पाहिजे, भाजी पोळी वरण भात जे पाहिजे असेल मी ते देते, कारण सगळं बनवलेलं आहे. मग त्यांनी शिरा पण बनवलेला होता. आता तर राघवला भात वगैरे थोडंसं हे दिलं आणि असं फिरून फिरून गप्पा मारत, बाहेर मोठी शेकोटी बनवलेली होती, थंडी खूप होती म्हणून. मग तिथे बसून राघवला खाऊ घातलं आणि नंतर आतमध्ये येऊन आता हातपाय वगैरे धुवून आरती वगैरे केली. आरती झाल्यावर मग आमच्यासुद्धा पंक्ती बसल्या. एवढं सुंदर आज घरच्यासारखं जेवण मिळालं, अगदी घरगुती पद्धतीचं, आश्रमात असून सुद्धा आणि पवित्र शुद्धता असूनही अगदी चविष्ट सुद्धा. आणि असं वाटत होतं की मैया कधी कधी काहीही देईल आणि कधी कधी काहीही देणार नाही. मग पण ही सगळी तिची इच्छा असते. तर आजच्या या ठिकाणी सुद्धा खूप आनंदात खूप सुंदर भोजन झालं आणि आता जेवण वगैरे झाल्यावर आता सगळे आमच्या जवळ येऊन बसले, गप्पा वगैरे मारल्या. पण आता राघवचं काही सामान होतं आणि पाठीमागे एके ठिकाणी नारेश्वरच्या पुढे निघाल्यावर जे कॅरेमेट वाटले होते, पांढरं जे कॅरेमेट होतं, आम्हाला ते नको नकोच होतं, पण त्यांनी दिलं होतं म्हणून घेतलं होतं त्यांचा मान राखण्यासाठी. आता ते काही वापरण्यात येतही नव्हतं, म्हणून माझ्या पतिदेवाने सांगितलं हे इथंच ठेवून देऊ. आणि आणखी राघवचे काही खेळणी वगैरे होती, कारण कुठं काही दिसलं की घे म्हटलं की घ्यावं लागायचं, किंवा कुणीही म्हणायचं की राघव ही खेळणी घेऊन जा तुला. मग ती अशा बऱ्याच खेळण्या साचल्या होत्या, बॅगेत त्याचं ओझं व्हायचं. मग एखादीच गाडी ठेवू फक्त राघवला खेळायला, बाकीचं इथे ठेवून देऊ. राघवचा एक ड्रेससुद्धा होता की कुणी दिला होता आठवत नाही, पण एक ड्रेस होता, तो खूप मोठा होत होता, म्हणून तो सुद्धा तिथं ठेवायचा होता. मग त्या कॅरेमेटमध्येच ते गुंडाळलं आणि वरती माळावरती ते ठेवून दिलं. आणि ठेवल्यावर मग आता या ठिकाणी जे स्वामीजी आहेत विष्णुगिरीजी महाराज, तेही आले. त्यांचं बी जेवण वगैरे सगळं झालं होतं. बाकीचे सगळे परिक्रमावासी सुद्धा आराम करत होते. त्यांनी सांगितलं की आता सकाळी निवांत जा. तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, निवांत येण्यासाठी आम्ही परत कधीतरी येऊ, कारण नर्मदा मैया बोलावतीच आहे. कारण त्या ठिकाणी जाण्यासाठी तसं बस घेऊन जर गेलं तर बस बरेच अंतरावर ठेवावी लागते, आणि कारण त्या कमानीमुळं गाडीमध्ये येत नाही. पण तरीसुद्धा आपण गाड्या बाजूला ठेवून तिथं त्या ठिकाणी येत असतो, कारण उत्तर वाहिनी मैयाचं दर्शन होतं. वासुदेवानंद सरस्वती ह्यांचं ते तपश्चर्याचं ठिकाण म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दर्शन होतं. म्हणून आम्ही बससुद्धा त्या ठिकाणी घेऊन जात असतो. आणि त्या ठिकाणी उत्तर वाहिनीची सुद्धा आपल्याला माहिती भेटते, आपल्या लक्षात येते इथं उत्तर वाहिनी कशी आहे, काय आहे. आणि आणखीन त्या ठिकाणी असं आहे
की माझ्या पतिदेवांनी सांगितलं होतं की आम्ही नंतर कधी येऊ शकतो, म्हणून बसनी दरवेळेस तिथं जातोच आहे. आणि जेव्हा अभ्यासासाठी 1 महिनाभर परिक्रमेला गेलो तेव्हा सुद्धा राघवचा वाढदिवस म्हणजे राघवचा 4था वाढदिवस तिथं आला होता. तर त्याच ठिकाणी राघवचा 4था वाढदिवस सुद्धा त्या ठिकाणी साजरा झाला होता. म्हणून तेव्हा सुद्धा खूप सुंदर असं कन्या भोजन वगैरे, मुंबईकर काही मंडळी होते त्यांचंही कन्या भोजन होतं. म्हणून आणि राघवचाही तिथेच वाढदिवस. तर कन्या भोजन करत असता आम्ही काही मुलींचं कन्या भोजन केलं. तर असं करत असता जेवढ्या ठरलेल्या मुली आहेत 31 मुली होत्या. तर सगळ्यांची पूजा वगैरे झाली आणि अचानक एक पांढरे कपडे घातलेली, केस आस्ताव्यस्त असलेली, गळ्यात एक पिशवी होती आणि एक मुलगी अगदी 8-9 वर्षाची असावी आणि ती अचानक आली. आता यांना जेवायला बसायचंय, फक्त पूजाच झाली तर लगेच ती मुलगी आली आणि ती म्हटली मी परिक्रमावासी आहे. अरे इतकी छोटी मुलगी आणि हिच्यासोबत कुणी नाहीये, कुठं परिक्रमावासी असते का? पण तरीसुद्धा आता त्या स्वामीजींनी सांगितलं त्यावेळी, कारण तेव्हा राघवचा 4था वाढदिवस होता. त्यांनी सांगितलं अरे ही काही परिक्रमावासी नसते, ही प्रत्यक्ष मैया आली, सगळ्यांनी पूजन करा. आणि त्यावेळेचा सुद्धा व्हिडिओ वगैरे आहे. सगळ्यांनी तिचं पूजन वगैरे केलं, तिचं दर्शन सगळ्यांनी घेतलं आणि तिला बघून तिचं पूजन करत असताना सगळ्यांचे हात अगदी असे थरथर कापत होते. कारण प्रत्येकाला एक वेगळंच असा अनुभूती येत होती की ही प्रत्यक्ष नर्मदा माई आहे. म्हणून त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्याला नंतर बघायला भेटणार आहे. म्हणून ही 4थ्या वाढदिवसाच्या वेळेस घडलेलं आहे. पण आता 2रा वाढदिवस तर कालच झालेला आहे आणि आजचा हा जवळजवळ 17 किलोमीटरचा हा प्रवास करून आज तिलकवाडा या पवित्र ठिकाणी आज सगळी आरती पूजा जेवण वगैरे सगळं झाल्यावर आता आम्ही सुद्धा तिथे आतमध्ये आसन लावलेलं आहे. काही परिक्रमावासी आहेत त्यांच्यासोबत काही चर्चा वगैरे झाली आणि असं बोलता बोलता आता आम्ही सुद्धा आमच्या आसनावरती, आता राघवही झोपलेला आहे. मग आम्ही सुद्धा एकमेकांना नर्मदे हर म्हणून याच ठिकाणी आजचा विश्राम केला. म्हणून इथेच थांबते. नर्मदे हर. ओके म्हणूनच म्हटलं की 2 पाहिजे परिक्रमा करणारी नाही आहे भेटत नाही.
आता मी बघू का? नाही झालं ना तुझं? हो गावामध्ये काला पण करायचं आहे. चल नाही सॉरी बागेत वगैरे खरं बागेला हो खरं मनात नाही का तुम्ही म्हणतात नर्मदा हो का नाही काय मला आवडतं. या ठिकाणी वासुदेव कुटीर नर्मदा किनारी चालू असलेले हे कन्यापूजन वास्तविक पाहता आज 26/12/2020 कन्यापूजन. या कन्यापूजनामध्ये मुंबईवरून आलेली काही दाम्पत्य चौधरी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक भाविक भक्त आहेत. त्यामध्ये कन्यांचं पूजन या उत्तर वाहिनी नर्मदा किनारी चालू आहे आणि विशेष रूपाने त्या राघवचा 4था वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो आहे. दुपारची वेळ आहे आणि ह्या सर्व कन्या अगदी नियोजित आहेत. आपण बघत आहात सर्व कन्या अगदी 24 कन्या आहेत. या 24 कन्यापैकी विशेष रूपाने आवर्जून आलेली पायी परिक्रमेमध्ये ही एक कन्या की अचानक उपस्थित, सर्व पूजन झाल्यानंतर अचानक या ठिकाणी आलेली, हे अहोभाग्य आहे. म्हणून कन्यांचं पूजनही होते. तिचंही पूजन या ठिकाणी झालेलं आहे. आत्ताच पाहिलं राघवनी पूजन केलं, सर्वांनी त्या ठिकाणी पूजन केलेलं आहे आणि या ठिकाणी राघवचा या ठिकाणी वाढदिवस आपण साजरा करतो थोड्याच वेळामध्ये. आज राघव वास्तविक पाहता 26/12/2020 रोजी वय वर्ष 4 पूर्ण आज होतं आहे आणि या समयाला त्याची ही 5वी नर्मदा मैयाची परिक्रमा चालू आहे. खूप आनंद वाटतो. साधू संत महात्म्यांचा नर्मदा माईचा कृपा आशीर्वाद आहे. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत. गुरुवर्यांचा कृपा आशीर्वादही विशेष रूपाने त्यामध्ये आहे. त्यामुळे हे कार्य सर्व घडत आहे. सर्वांची नर्मदा माईची सर्वांवरती कृपा व्हावो अशी अपेक्षा करतोय. त्यांच्या भोजनाची तयारी या ठिकाणी होते आहे. राघवनी सर्वांना चॉकलेटही वाटले आहेत आणि इतर भाविकही त्या ठिकाणी पूजन करत आहेत. नर्मदे हर.
राघव बाळा इकडे बघ. पार्वती भैया अंदर है आणि तिचं नाव पार्वती आहे आणि पार्वती नाव आहे. हो ना, विशेष ना. बघा म्हणजे मैयाची ना मैया आपल्याकडे हो, ती आहे, हां. मैयाची मैया आहे. येडच आहे ना, हा, काय? खायला त्याला काय द्यायचं? हे बच्ची भक्तवंत हो, कृपावंत हो, कीर्तिवंत हो, धनवंत हो, मानवंत हो. समजलं काय? हा वा 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 मग किती भारी महात्म्यांचा आशीर्वाद त्याला मग हर नर्मदे हर आणि दुसरं काय आहे मार्ग? हा हा चमच्याने वाटते त्याला पाणी द्यावं. आलं ना? अरे वा वा.
हां ते घेतील उचल. हां उजव्या हाताने ही बारकी ही बारके थोड़ा इथं 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 याच्यात याच्यात ठेव. हां ठेव. आपको दे दूँ? आता हिला इकडं कडाची. हा हिला देतो ना. कर. अच्छा चालूच करायचं.